सर्वात अगोदर आपल्याला हा ट्रायंगल काढायचा. तर या ट्रायंगलला काढायसाठी किती दिलं मेजरमेंट? 9 सेंटीमीटर. म्हणजे 9 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेऊन आपल्याला इक्विलॅटरल सर्वात अगोदर आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. ठीक आहे. पेन्सिल एकदम शार्प आणि पॉइंटेड पाहिजे. सर्वात अगोदर 9 सेंटीमीटरचं मी काय करणार आहे, खाली एक रेषा ओढणार आहे. दोन्ही साईडला परफेक्ट डॉट द्यायचे. कंपासच्या मदतीने ते आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. हे बघा घेतलं आहे ना. आता पॉईंट टू पॉईंट घेतल्यामुळे काय करायचं, हाच आपल्याला दोन्ही साईडला आर्क तयार करायचा. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तीनही बाजू आपल्या सारख्या. इथे पॉईंट मिळाला. ही लाईन झाली आपली BC 9 सेंटीमीटर. हा पॉईंट जवळचा. तिन्ही बाजू आपल्याला 9 सेंटीमीटर. हा कुठला पॉईंट? A. यानंतरची स्टेप काय करायची, ABC बायसेक्ट करायचा. त्यानंतर ACB दोन्ही पण आपल्याला हे कोन बायसेक्ट करायचा. त्यासाठी काय करायचं आपल्याला, आता आपल्याला दोन्ही कोणाला बायसेक्ट करायचं. म्हणजे आपण काय करणार, आर्क तयार करणार दोन्ही साईडला. या पॉइंट इथे ठेवून त्याचप्रमाणे या साईडला पण. आपल्याला हे दोन पॉइंट मिळाले. हा आणि हा पॉइंट जोडायचा. हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेतलेले आहे. आता इथे आपण यानुसार या पॉइंटला आपण O बोलायचं आहे. याला N आणि हा पॉइंट आहे आपला L. तसं हा A आणि O पॉइंट आपल्याला जोडायचा आहे. A आणि O पॉइंट. हा जो पॉइंट मिळाला तो आता आपला कुठला पॉइंट आहे, M. आता परत आपल्याला OBM याला बायसेक्ट करायचं आहे. OBM याला बायसेक्ट करायचं आहे. ऑलरेडी आपली आर्क तयार झालेलीच आहे इथे. त्याच्यावरतीच आपण हा पॉइंट आणि हा पॉइंट तर हा B पासून हा पॉइंट आपल्याला जॉईन करायचा. आपल्याला इथं पॉइंट मिळतो P. हा जो पॉइंट मिळतो तर O आणि P एवढी आपल्याला रेडियस घेऊन आता आपल्याला हा सर्कल तयार करायचा. O आणि P मिळून रेडियस घेऊन. ठीक आहे. O आणि P रेडियस घेऊन सर्कल. इथे आपल्याला हा P, हा Q पॉइंट
आणि हा आर पॉईंट. आता नेक्स्ट स्टेप, पी आणि एम एवढे रेडियस घेऊन आपल्याला इथे परत सर्कल तयार करायचं. पी हा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला सर्कल बनवायचं आहे. आता काय करायचं आपल्याला, पी आणि एम एवढी रेडियस घेऊन आता ही इकडे सर्कल करायचं. प्रत्येक बाजूला टच झालं पाहिजे. त्याचप्रमाणे इथे तिन्ही सर्कल आपल्याला आता कंप्लीट करायचे. अशा प्रकारे आता हे तीनही सर्कल आपल्या बरोबर छेदल्या गेलेले आहे या पॉईंटला. हा आपला झाला ओ पॉईंट. मधला हा जो सर्कल काढला त्याच्यासाठी आपण कुठली घेतली रेडियस, ओ आणि पी, आणि नंतरचे जे बाहेर सर्कल घेतले त्याची जी रेडियस घेतली ते पी एम, क्यू एन आणि एल आर या रेडियसने आपले तिन्ही सर्कल काढले. अशा प्रकारे आपला हा एका त्रिकोणामध्ये 3 त्रिकोण आपलं तिन्ही सर्कल असा क्वेश्चन कंप्लीट झाला आहे.